टुडे अनदर ब्लॉग इन माय लाईफ. तर गेल्या 4-5 दिवसांपासून पुण्यातलं वातावरण इतकं खराब आहे, खूप जोरदार पाऊस चालू आहे, त्यामुळे रस्ते वगैरे बंद आहेत. पण इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अशी की मला आज जायचं एका मेकअपच्या ऑर्डरसाठी, जी की खूप दिवसांपासून फिक्स्ड होती. माझी खूप जवळच्या मैत्रिणीची ऑर्डर आहे ती, आणि मी बिलकुल पण कॅन्सल नाही करू शकत. मी खूप एक्सायटेड होते त्या ऑर्डरसाठी, बट क्लायमेटने थोडंसं डिफिकल्ट करून टाकलं, कारण लोकेशन लांबचं आहे. पण मी कॅन्सल करणार नाहीये आणि थोडीफार रिस्क घेऊन आपण तिथे जाणारच आहोत. त्यासाठी मी रेडी होतीये आता, कारण चॅलेंजेस मला नक्कीच आवडतात. हे पहा, थोडासा पाऊस थांबला होता म्हणून मी आता काही सामान आणायला जाणार होते. मला थोडेसे ॲक्सेसरीज घ्यायचे होते, त्यासाठी मी बाहेर जाणार होते. पण पाऊस परत चालू झालाय, मग मला आता ऑटो बुक करावी लागेल. मी 2 व्हीलरवर जाणार होते, पण आता ऑटोनी जाईल, कारण पाऊस वाढलाय आणि अशा पावसामध्ये मी 2 व्हीलरवर नाही जाऊ शकत. मेकअपच्या ऑर्डरसाठी पण आम्ही 3-4 जणी आहे आणि कारमध्येच जाणार आहे. त्यावेळेस रस्ता आपल्याला क्लिअर असायला हवा. आजचा दिवस खरंच खूप बिझी असणार आहे. मी तुम्हाला माझा पूर्ण शेड्यूल शेअर करेल. पण वन इम्पॉर्टंट थिंग इज की मी माझं डाएट स्किप नाही करणार आहे या दिवसामध्ये पण. सो लेट्स गेट स्टार्टेड बिकॉज वी हॅव लॉट ऑफ थिंग्स टू डू. तर मी ऑटो बुक केली ती. ऑटो आत्ता आली आहे. थंडी आहे बाहेर. आय थिंक ऑटोवाला त्या साईडला थांबलाय, तर मला त्याला कॉल करावा लागेल आणि या साईडला बोलून घ्यावं लागेल. हा जो पिंक आहे ना लास्ट वाला, नाही नाही त्याच्या खालचा, हा पिंक तो वाला आहे, त्याच्या थोडासा वरचा. आणि एक ब्राऊन वाला दिसेल का चांगला? नक्की ब्राऊन छान दिसेल. ब्राऊन कोणत्या पण स्किन टोनला छान दिसेल. ठीक आहे, मग ब्राऊन वाला आणि तो पिंक. ब्राऊन आणि पिंक ना? हा हा. अजून ब्लेंडर. हे घ्या मॅडम. हे बघा, हे क्रीम मध्ये याच्यामध्ये तुम्हाला लुमी क्रीम पण येईल, मॉइश्चरायझर पण येईल आणि प्रायमर पण येईल. ड्राय स्किन. हा ऑल स्किन टाईपला जातं. शेड पण ऑल स्किन टाईपला जातो. हे बघा, स्किन आणि ग्लो पण करते. ट्रेंडिंग मध्ये आहे. भैया यू पिंस और बॉब पिंस? बॉक्स चाहिए? हाँ बॉक्स चाहिए. आता मी घरी आली आहे. टोटल मला 1 तासाचा विचार करून घेते, पण मला 1.5 तास लागला आणि थोडा लेट झालाय. आता हे सगळं मी ऑर्गनाईज करतेय. याला 10 to 15 मिनिट्स जातील. सगळे ब्रशेस वगैरे व्यवस्थित लावायचे, सगळं सामान व्यवस्थित लावायचं आहे, सो दॅट तिथं गडबड नाही होणार आणि सगळं काही व्यवस्थित मिळेल मला. मग हे मी स्वीटीसाठी मिक्सरमध्ये ब्लेंड केलंय. ती आजकाल थोडंसं नाटक करतीये. जर ब्लेंड नाही न करता तिला खायला दिलं ना, तर आता तिचा जेवायचा टाइम झालाय. आता खाऊ खाऊन घे हा साचू, खाऊ खाऊन घे. मी तुला घेऊन नाही चालले. हा आपला ब्लॉग चालू आहे ना. आता मम्मा चालली आहे, बाय. स्वीटी रडणार नाही है ना. बाय बाय. जा बाय कर, बाय कर शिटू. स्वीटी बाय कर. हाँ कौन? ओह मम्मा, मम्मा बाय से बाय. बाय बाय बाय. उद्या तर ऑर्डर, उद्या तर पालखी येणार आहे. उद्या सकाळी जायचंय पहाटे. मग वाला करून जा. हा वाला करून जा.
आता आम्ही इथे पेट्रोल भरायला थांबलोय लास्ट मिनिट आणि नशीब पेट्रोल पंपवर पण गर्दी नाहीये. हा ही गाडी झाली की आपलाच नंबर आहे. यांच्यामुळे उशीर झालाय आणि सगळा एकच तास आहे. कोण हा 1 तास नाहीये पण मग तुम्ही काय करणार? पण मी सांगितलं होतं कोणालाच नका घेऊ आज. नव्हतंच घेते रे, पण ती लय इनो करायला लागली ना का म्हणजे. हा. विनवणी हा रिक्वेस्ट हा हाँ यार, जैसे नई कार खरीदते वक्त तर आम्ही आता पॅकअप करतोय. फायनली 8 वाजलेत. त्यांचीच कार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे ते. सांगितलं बुक करायला. हा मम्मीला फोन कर. तेजूला सांगा ना. तेजूला येतं ते. बिझी फोन कर. बस पाणी अरे बाबू ये. तर गाईज मी आत्ताचं मील स्किप करणार होते, पण म्हटलं की उपाशीपोटी झोप नाही लागणार म्हणून छोले बॉईल केलेले होते ऑलरेडी. तर त्याचं मग सिंगल ब्रेडला टोस्ट करून त्याच्यावर स्प्रेड केला आणि तेच खाल्लं. सो आता मी झोपतो. गुड नाईट. भेटूया नेक्स्ट मॉर्निंग. बाय गाईज. तर आता 4:45 वाजलेत आणि आम्ही निघालो परत एकदा त्या सेम लोकेशनला सेकंड मेकअपसाठी. गाडीमध्ये रेडी होणार आहे. ते 10 मिनिट ओढून घ्या. ॲक्च्युली बघायला गेलं तर आम्ही झोपलोच नाही, कारण रात्री 1 वाजता झोपलं आणि 1 पण नाही, मी तर 1:30-2 वाजता झोपले आणि 3:30 वाजता लगेच झोपले. मला लवकर पोहोचायचं. लवकर पोहोचलं तर मेकअप करण्यासाठी टाईम भेट, नाहीतर परत गडबड होऊन जाईल. कारण काल तरी कमी लोक होते, आज जास्त असतात. आजच वेडिंग आहे त्यामुळे गाडी आलेली आहे. गाडीत बसतो. हां
येतं ते. मेकअप आर्टिस्ट स्वतःच टचअप करते. खरंच खूप भारी आहे ते. एकदम सटल बसतो, असं कळतच नाही. हा नाश्ता आहे तेव्हा. अब्लश 11 11:30 आम्ही ऑन टाइम पोहोचलोय. 5 वाजले. 5 वाजता पोहोचायचं होतं बरोबर. मेघा आता येते खाली आम्हाला पिक करायला. सो स्टे ट्यून्ड सेकंड मेकअप साठी. कसं धरलं ग. हा ते चेंज करणार आहे ना लुक. तर आम्ही आता पॅकअप करतोय. 9 वाजलेत आणि थोडं लवकर उठवलं. हॅपी ही ऑर्डर कम्प्लीट झाली आहे आणि आता मी रिलॅक्स होणार. आजचा फुल डे आहे आमच्याकडे रिलॅक्स व्हायला. सो लेट्स गो होम. काय बोलायचंय. झालं आमचं. झालं का तुमचं. आता मस्त झोप काढणार. तो गाईज असं होता आमचा हेक्टिक शेड्यूल आणि आम्ही आता घरी चाललोय. खूप टायर्ड फील करतोय. जर मध्ये थांबलं तर नाश्त्यासाठी थांबेल. कसं वाटलं तुम्हाला आमचं मोटिवेशन. आणि थँक गॉड आम्ही ऑर्डर कॅन्सल नाही केली, कारण क्लायमेट एकदम क्लिअर झालंय आता. गेल्या 4-5 दिवस जसं वाटत होतं तसं बिलकुल पण नाही वाटत आहे. वारीची घाई चालू आहे रोडवरती, त्यामुळे आम्ही लवकर निघालो जेवढं लवकर होईल. काही क्लायंट्स आम्ही कॅन्सल पण केले, कारण मध्ये नको स्टक व्हायला म्हणून. नाहीतर मग खूप वेळ जाईल आमचा. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच काही नेक्स्ट ब्लॉग्समध्ये. टिल देन बाय.